महाराष्ट्र राज्य कितीही अग्रेसर आधुनिक शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाले असले तरी आजही अशा अनेक जाती जमाती आहेत की ज्या आजही मागासलेल्या आहेत, शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत। त्यापैकी वैदू समाज हा एक आहे। आजही या समाजात अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आहे। हा समाज आजही गावकुसा बाहेर आहे आणि उपेक्षित आहे। या समाजातील काही जण सामाजिक प्रवाहाविरुद्ध पोहत उच्च शिक्षित झाले आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करीत आहेत। वैदू समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्यातील अंधश्रद्धा कमी व्हावी, या समाजातील मुले शिकावीत, त्यांच्या जीवनात स्थैर्य यावं, यासाठी प्राचार्य यल्लप्पा वैदू सर यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे। वैदू समाजासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या प्राचार्य यल्लप्पा वैदू सर यांचा द्वितीय स्मृतिदिन रविवारी नवीन पनवेल येथील सिडको समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर नील, प्राचार्य PL गायकवाड, समाजसेवक NM वाघमारे, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वैदू समाजातील मान्यवर व यल्लप्पा वैदू सर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राचार्य यल्लप्पा वैदू सर हे स्वतः उच्च शिक्षित झाले, शहरात वास्तव्याला आले, त्यांची मुले चांगली पदवीधर झाली, परंतु आपला समाज आजही मागासलेला आहे। अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणामुळे प्रगतीपासून दूर चालला आहे। हे पाहून वैदू सरांनी या समाजातील अंधश्रद्धा, रूढी, वाईट परंपरा यापासून समाजाला दूर नेत एक सुशिक्षित पिढी घडविण्यात यश मिळवलं असल्याचे प्राचार्य PL गायकवाड सर यांनी यावेळी सांगितले। पण सामाजिक काम हे कसं करावं, समाजाचं काम कसं करावं, इतर समाज कसा जवळ येईल, या केवळ वैदू सरांच्या मार्गदर्शनामुळे मी घडलो। जवळजवळ 20 ते 21 वर्ष महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि जेव्हापासून 1990 पासून ते आज आगे 2 वर्षापर्यंत वैदू सरांच्या विचारांनी उपाध्यक्ष म्हणून मी काम करायचो आणि त्यांच्याचमुळे या सामाजिक क्षेत्रामध्ये आलो आणि जवळजवळ त्यांचे विचार हे सामाजिक एकता, बंधुता आणि महापुरुषांचे विचार हे महापुरुष कसे मोठे झाले याचं मार्गदर्शन आमच्या वडला समान वैदू सरांनी मला शिकवलं। त्याच्यामुळे आणि त्यांच्याच विचाराच्यामुळे महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू महाराज, इतर सर्व जे काही चळवळीची माणसं आहेत, समाज पुरुष, योग पुरुष, त्यांची माहिती या ठिकाणी मला मिळाली। तसेच शाहू फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करून पनवेलसारख्या शहरी भागातही मतपरिवर्तन घडवून आणण्यात प्राचार्य यल्लप्पा वैदू सर यांना यश आले असल्याची भावना व्यक्त करीत त्यांचं कार्य असेच पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, अशा भावना समाजसेवक NM वाघमारे यांनी व्यक्त केल्या। या कार्यक्रमात समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्राचार्य यल्लप्पा वैदू सर पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य यल्लप्पा वैदू सरांचे चिरंजीव ॲडव्होकेट मानवेंद्र वैदू यांनी केले। पनवेल तालुका हौशी जलतरण संघटनेच्या वतीने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नागोठणे, रोहा तसेच पनवेल तालुक्यातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे संपन्न झाला। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सचिव किशोर वैद्य, नगरसेवक नितीन पाटील, किरीट शाह, प्रबोध दळवी, PM म्हात्रे, उदय पुराणिक, महेंद्र पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली। 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये नागोठण्याच्या निखिल शिंदेने प्रथम क्रमांक मिळवला। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या तन्वी राणे हिने मुलींच्या 100 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला। याचबरोबर श्रीरंग, चंदन बिस्वाल, प्रशांत दळवी, सुचित वंजारी यांच्यासहित नागोठणा, खारघर, रोहा येथील जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली। या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले।
यंत्रमानव अर्थात रोबोटचे प्रस्त वाढत चालले आहे। जी कामे मानवी शरीर करू शकत नाही ती कामे रोबोट करतात। मानवी शरीरातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग अशा ठिकाणी रोबोटचा वापर करण्यात येतो। या रोबोटचे प्रशिक्षण अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते। हे विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करीत विविध उपयुक्त रोबोट्स तयार करतात। खारघर येथील AC पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक उपयुक्त रोबोट तयार केला आहे। हाय व्होल्टेजच्या तारांची क्षमता चाचणी करताना अनेक वेळा इलेक्ट्रिशियनना शॉक लागून त्यांचा मृत्यू ओढवतो। ही चाचणी करण्यासाठी रोबोटचा वापर केला तर मानवी दुर्घटना टाळता येतील। या विश्वासाने AC पाटील अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोट तयार केला आहे। याचं प्रात्यक्षिक आमच्या प्रतिनिधीने बघून यासंबंधी अधिक माहिती जाणून घेतली। फायनल इयरचे स्टुडंट्स असल्यामुळे कुठेतरी एक प्रोजेक्ट फायनल इयरला एक मेजर प्रोजेक्ट घ्यायचा असतो, काहीतरी नवीन करायचा एक विचार होता। रोबोटिक्स हे सध्याचा एक रिसेंट ट्रेंड आहे इंजिनिअरिंगमधला, तर एक विचार असा होता की जर का रोबोटिक्स आपण इलेक्ट्रिकल वर्ल्डमध्ये आणू शकलो तर त्या विचाराने थोडा मी सर्च करत होतो आणि त्याच्यामध्ये असं सुचलं की रोबोट ट्रान्समिशन लाईन इन्स्पेक्ट करायला वापरला जाऊ शकतो। जे ट्रान्समिशन लाईन इन्स्पेक्शनच्या मेथड्स आहेत, एक माणूस लाईनवरनं चालून ते इन्स्पेक्ट करतो किंवा एक हेलिकॉप्टर जवळ जाऊन त्याचे फोटो घेतो, त्याच्यामध्ये रिस्क पण आहे आणि ते थोडे महाग पण पडतात। मग त्याच्यापेक्षा जर का हे काम एक रोबोट करू शकतो तर ते महाग स्वस्तही पडतं आणि चांगलं काम होतं। एक या विचाराने रोबोटिक्स इलेक्ट्रिकलमध्ये आणण्याच्या विचाराने आम्ही हा प्रोजेक्ट केला। साधारण हे बनवताना खर्च आमचा एक 30 ते 35 हजार आम्हाला पूर्ण खर्च आला आणि हा पूर्ण विचारून म्हणजे रोबोट बनवण्यापासून त्यांनी काय काम केलं पाहिजे त्या रिक्वायरमेंट्स फाइंड करायला आम्ही काही MSEBच्या लोकांकडे गेलो। निलेश कवाणे सर, VL सोनवणे सर यांनी खूप मदत केली आम्हाला, तायडे सर यांच्या मदतीने आम्ही त्या रिक्वायरमेंट्स फाइंड आउट केले आणि त्यानुसार हा प्रोटोटाइप आम्ही डिझाईन केला। या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने एक उपयुक्त रोबोटचं मॉडेल तर बनविलं आहे, परंतु त्याची उपयुक्तता सरकारला पटेल तरच त्याचा काही उपयोग होऊ शकेल। रोटरी क्लब ऑफ पनवेलने आपल्या सेवाभावी उपक्रमांतर्गत पनवेल तसेच आदिवासी विभागात मोफत आरोग्य चिकित्सा तसेच मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे। या उपक्रमांतर्गत रविवारी पनवेल येथील पटेल मोहल्ल्यात गरीब गरजू रुग्णांसाठी एक मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल येथील पटेल मोहल्ला येथील रोटेरियन रियाज पटेल यांच्या राहत्या घरी या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात महिला, मुले तसेच पुरुषांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली। या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरात डॉक्टर गजानन जोशी, डॉक्टर प्रीतम राजपूत, डॉक्टर रंजना माथुर, डॉक्टर सुलक्षणा माडे यांनी रुग्णांची तपासणी केली, तर रोटेरियन सूर्यकांत कुल्ले, अध्यक्ष नेमन, सेक्रेटरी नानक राजाने, रसिकभाई ठक्कर, रोटेरियन ॲडव्होकेट गजानन करावकर, RS राव, रोटेरियन रियाज पटेल, अमर म्हात्रे, रोटेरियन रमेश भोळे आदी रोटेरियन्स यांनी हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले। रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष मनोहर नेमन यांनी या आरोग्य शिबिरासंबंधी माहिती दिली। त्यांच्या जागी एक कॅम्प लावावा, तर रोटरीने आज हा गोरगरिबांसाठी मोफत वैद्य काय चिकित्सा आणि औषध वाटप हा कॅम्प केलेला आहे। तर रोटेरियन रियाज पटेल यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा 150 रुग्णांनी फायदा घेतला असल्याची माहिती दिली। माघ महिन्यातील मकर संक्रांती हा सण संपूर्ण महाराष्ट्रात एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देत साजरा करण्यात येतो। महिलांसाठी तर मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभाच्या आयोजनाचा असतो। एकमेकींना सौभाग्य लेणं, भेटवस्तू देत यावेळी शुभेच्छा देण्यात येतात। शेका पक्षाच्या शुभज्योत महिला मंडळाच्या वतीने एका सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। खांदा कॉलनी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या शुभज्योत महिला मंडळाच्या वतीने एका सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, पूनम कल्याणकर, मीरा म्हात्रे, उषा तांडेल, जिजाऊ क्रांती संघटनेच्या महिला अध्यक्षा मिनल पाटील, भारती मोहिते, श्रीमती इंगळे आदी मान्यवरांसहित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महिलांना हळदी कुंकू देत भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते। नवी मुंबई परिसरात चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। पोलीस यंत्रणा दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करीत गुन्हेगारांना गजाडही करीत आहे। कोपरखैरणे पोलिसांनी अशाच काही अट्टल चोरांना गजाड करण्यात यश मिळवले आहे।
ठाणे पोलीस ठाणे अंतर्गत चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 35 तोळे सोने जप्त केले आहे। या तरुणांनी कोपरखैराणे विभागातून मोटरसायकल चोरून चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघड झाल्याने त्यांना कोपरखैराणे पोलिसांच्या ताब्यात अधिक तपासासाठी देण्यात आले आहे। नवी मुंबई कोपरखैराणे पोलीस ठाणे हद्दीत या आरोपींनी चेन स्नॅचिंगचे किती गुन्हे केले आहेत त्याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे। कोपरखैराणे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सुनील नानासाहेब केदार वय 20 वर्ष, संदीप शत्रुघ्न त्रिवेदी वय 20 वर्ष। हे दोघेही आरोपी ऐरोली येथे राहणारे आहेत। या पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पुलिस अधिकारी संदीप जुनगे यांनी अधिक माहिती दिली। उनको हमारा एग्जैक्टली फेसिंग बराबर ये नहीं हो रहा था, लेकिन उसको वर्तक नगर पुलिस स्टेशन थाना में पकड़ा गया। उन लोग को हम लोग ट्रांसफ़र करके ले लिए। सुनील केदार करके और सुवन समीर, इन दोनों को वही केस में ट्रांसफ़र करके हम लोग ले लिया। उन्होंने बाइक चुरा के थाना एरिया में स्नैचिंग किया था। पनवेल जवळील नवघरपाडा येथील श्री गणपती मारुती मंदिरात श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9, 12, 15 तसेच 18चे पठण व पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार व शनिवार आयोजित या ज्ञानेश्वरी पठण व पारायण सोहळ्यात हजारो भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला। शनिवारी या कार्यक्रमाची सांगता दीपोत्सवाने करण्यात आली। या दीपोत्सवाचा प्रारंभ कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या दीपोत्सवी कार्यक्रमाची ही काही मनोहारी दृश्ये। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।